Good morning, friend. Welcome, Indira Lalwani Junior College, Jamner. आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरला मागच्या तासाला सुरुवात केली. आज आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याचं दुसरं लेक्चर याच्यावरती चर्चा करणार आहोत. मी संदीप व्ही राजपूत. लेट अस स्टार्ट. मागच्या तासाला आपण मॅटरच्या संदर्भामध्ये केमिस्ट्रीची डेफिनेशन समजून घेतली. कशाला केमिस्ट्री म्हणायचं ते समजून घेतलं. केमिस्ट्रीचे जे काही ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेस समजून घेतल्या. ज्या आपल्याला फंडामेंटल ब्रँचेस आहेत त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यानंतर मॅटर म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन केलं. कोणतीही वस्तू जी तुमचं स्पेस ॲक्युपाय करते आणि तिला मास आहे, त्या प्रत्येक वस्तूला आपण काय म्हणणार इथं मॅटर म्हणणार. ओके. एनी सबस्टन्स विच ॲक्युपाय मास एव्हरी सबस्टन्स विच ॲक्युपाय स्पेस अँड हॅज मास कॉल्ड मॅटर. मग आपण तीन प्रकार बघितले तिथं. देर आर थ्री टाइप्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड आणि गॅस. एक्झाम्पल आपण इथं वॉटरचं घेतलं होतं. लिक्विड स्टेटमध्ये रूम टेम्परेचरला, सॉलिड स्टेटमध्ये आईसच्या फॉर्ममध्ये आहे आणि गॅसियस फॉर्ममध्ये वेपरच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके. हा डिस्कशन आपण केलेला आहे. पुढे स्टेट्स ऑफ मॅटर नावाचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इन डिटेल याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार. त्याच्यामुळे मी आता काही फारसं त्याच्या संदर्भात सांगत नाही तुम्हाला काय आहे ते. पुन्हा मॅटरचं आपण अजून एक क्लासिफिकेशन केलं होतं. मॅटरचं काय क्लासिफिकेशन केलं होतं तर ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल कंपोजिशन वी क्लासिफाईड द मास इन टू प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. जे काही केमिकल कंपोजिशन आहे त्याच्या बेसिसवरती दोन प्रकारचं आपण इथं क्लासिफाय केलं मॅटरला: प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स. कसं आहे ते बघा. मॅटर क्लासिफाईड इंटू मिक्सचर अँड प्युअर सबस्टन्स. मिक्सचर क्लासिफाईड इंटू हेट्रोजिनियस मिक्सचर अँड होमोजिनियस मिक्सचर. आता आधी आपण थोडक्यात याच्यामध्ये टेंटेटिव्ह माहिती देतो. आपल्याला इन डिटेल आज बघायचं याच्यामध्ये. होमोजिनियस मिक्सचर जर तुम्हाला सांगितलं झालं तर होमोजिनियस मिक्सचरच्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला. याच्या संदर्भात सांगतोय. होमोजिनियस मिक्सचर काय सांगता येईल तुम्हाला की जे एकजीव झालेलं मिश्रण आहे त्या मिश्रणला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणणार. जसं फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये साखर टाकणे आणि ती विरघळवणे, किंवा पाण्यामध्ये मीठ टाकणे आणि ते विरघळवणे, ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस होमोजिनियस मिक्सचर आहे. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, कशाला सांगता येईल मला. पाण्यामध्ये तुम्ही जर ऑइल टाकलं तर ते एकजीव होत नाही, किंवा पाण्यामध्ये तुम्ही जर रेती टाकली तरी ते तुमची एकजीव होत नाही, ते वेगळं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये ते कम्प्लिटली मिक्सअप झालेलं नाही आहे ते. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आपल्याला हेट्रोजिनियस आणि होमोजिनियसच्या संदर्भात सांगता येईल. इन डिटेल आज आपण बघतो याच्या संदर्भामध्ये. जो दुसरा प्रकार आहे तो प्युअर सबस्टन्सच्या संदर्भामध्ये. आता प्युअर सबस्टन्स म्हणजे नेमकं काय, तर ह्या प्युअर सबस्टन्सचं पुन्हा क्लासिफिकेशन झालेलं आहे तीन याच्यामध्ये. पहिलं आहे तुमचं कंपाऊंड आणि दुसरं आहे एलिमेंट्स आणि कंपाऊंड. एलिमेंट्स जे आहेत ते पुन्हा क्लासिफाईड झालेलं आहे. आता कंपाऊंड्स काय आणि एलिमेंट्स काय याचा आपण अगोदर विचार करू. थोडक्यात सांगतो. कंपाऊंड्स म्हणजे काय की जे काही
दोन एलिमेंट आहेत ते एकत्र आले की कंपाऊंड तुमचं तयार होतं. जसं आता 2 किंवा 2पेक्षा जास्त. ओके, H2O हा कंपाऊंड आहे, ज्याला तुम्ही संयुगे हा शब्द वापरला असेल 10वीमध्ये. आणि एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य असा शब्द तुम्ही वापरलेला असेल त्याच्यामध्ये. तर हे जे काही मूलद्रव्य आहेत ते नैसर्गिक याच्यामध्ये आढळतात आपल्याला, ज्यांचं पुन्हा डिकम्पोजिशन होऊ शकत नाही. याचं डिकम्पोजिशन होतं आहे, याला आपण डिवाईड करू शकतो आहे. मात्र एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट तुमचं डिवाईड होऊ शकत नाही, तो शेवटचा घटक असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट म्हणतो. ओके, ह्या एलिमेंटचे पुन्हा टाईप होत आहेत. कोणते कोणते टाईप आहे ते बघू आपण इथं. नॉन मेटल आहे. नॉन मेटल एक्झाम्पल जर द्यायचं झालं आपल्याला नॉन मेटलचं, तर आपल्या भोवती असलेली एअर ही नॉन मेटल आहे, लाकूड हे नॉन मेटल आहे. खूप सारे एक्झाम्पल आहे तुमच्या अवतीभोवती की जे काय नॉन मेटल आहेत. दुसरं टाईप आहे तुमचं मेटल आहे. मेटलच्या संदर्भामध्ये जर आपल्याला विचार करायचा झालं तर एक्झाम्पलच्या संदर्भामध्ये आयर्न आहे, गोल्ड आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, असे खूप सारे एक्झाम्पल देता येतील. आणि हे दोघांचंही कॅरेक्टर पजेस करणारं अजून एक तिसरं टाईप आहे मेटलचा, तर त्याला आपण म्हणतो मेटलॉइड्स. त्याला काय म्हणतात मेटलॉइड्स. तर दोघांचं कॅरेक्टरिस्टिक्स पजेस करतात. जसं सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे, जर्मेनियम आहे. हे काय करतात तुमचं मेटलचे आणि नॉन मेटलचे दोघांचे ते कॅरेक्टर पजेस करत आहेत. याच्या संदर्भामध्ये डिटेल आज आपण इथं चर्चा करणार आहोत. प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर्स काय आहे. तर प्युअर सबस्टन्सच्या संदर्भामध्ये आपण इथं बघू आणि त्याचं कम्पॅरिझन मिक्सचरसोबत करू. प्युअर सबस्टन्सच्या संदर्भात काय सांगितलं त्यांनी की हॅव डेफायनेट केमिकल कंपोजिशन. जे प्युअर सबस्टन्स आहेत त्यांना एक डेफायनेट केमिकल कंपोजिशन आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सांगितलं तर HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये डेफायनेट आहे केमिकल कंपोजिशन. एक हायड्रोजन ॲटम आहे, एक क्लोरीन ॲटम आहे. दुसरा अजून एक्झाम्पल द्यायचं झालं तर NH3 अमोनिया याच्या संदर्भात देतील तुम्हाला. एक नायट्रोजन ॲटम आणि 3 हायड्रोजन ॲटम यांचं हे काय एकत्रित ग्रुप आहे, तो त्याला आपण इथं काय म्हणतो अमोनिया म्हणतो. वॉटर H2O 2 हायड्रोजन ॲटम आणि एक ऑक्सिजन ॲटम हे कंबाईन झालेलं आहे. यांना आपण प्युअर सबस्टन्सेस म्हणतो. म्हणजे त्यांचं डेफायनेट केमिकल कंपोजिशन आहे. दुसरं, यांना जर डेफायनेट कंपोजिशन आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा ह्या डेफायनेट असणार आहे, फिक्स प्रॉपर्टी असणार आहे. जसं आता आपण सांगितलं की H2O हा लिक्विड स्टेटमध्ये नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये राहतो. अमोनिया हा नॉर्मल टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲक्च्युली हायड्रोजन क्लोराईड असं आपण त्याला म्हणू, तो गॅस आहे. त्याला आपण हायड्रोक्लोरिक HCl ज्यास आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यास तो हायड्रोक्लोरिक ॲसिड होतो. ओके, त्याच्यानंतर अजून तर आपल्याला तिसरं सांगता येईल. एक्झाम्पल दिले त्यांनी प्युअर मेटल, डिस्टिल वॉटर, हे सगळे प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल देता येतील. आता याच्याच एक्झॅक्ट अपोजिट काय आहे तुमचं मिक्सचर ते समजून घेऊ आपण इथं. मिक्सचर हॅव नॉट डेफायनेट केमिकल कंपोजिशन. मिक्सचर यांच्यामध्ये डेफायनेट केमिकल कंपोजिशन असेलच अशातला भाग नाही. एक्झाम्पल, आपण बनवलेला चहा, कोणाला गोड चहा लागतो आहे, कोणाला फिका चहा लागतो आहे, कोणाला जास्त चहा पावडर असलेला चहा लागतो आहे. म्हणजे तिथं जे काही आपण साखर टाकतो आहे त्या 1 कप दुधामध्ये, ते 1 कप दुधामध्ये साखर टाकतानाचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त असू शकतं. म्हणजे मिक्सचर आहे ते. चहा हा तुमचाही मिक्सचर आहे. म्हणजे एक फिक्स आपण त्याला काय म्हणतो, त्याला केमिकल कंपोजिशन त्याला नाही आहे. हॅव नॉट डेफायनेट केमिकल कंपोजिशन. मग याला जर केमिकल कंपोजिशन डेफायनेट नाही आहे तर जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी डेफायनेट असतील का, तर नाही. हॅव नॉट डेफायनेट प्रॉपर्टी. जर केमिकल कंपोजिशनच डेफायनेट नाही आहे तर केमिकल प्रॉपर्टीसुद्धा ह्या तुमच्या फिक्स नसणार आहेत, ते सुद्धा व्हेरिएबल असणार आहेत. मग एक्झाम्पल कोणते याचे, तर पेंट आहे, कॉन्क्रीट आहेत, तुमचं चहा आहे. ठीक आहे, हे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये देता येणार आहेत. आता पुन्हा पुढे आपण प्युअर सबस्टन्सेसच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये बघू काय काय आहे ते, काय काय आपल्याला सांगता येईल या प्युअर सबस्टन्सच्या संदर्भामध्ये अजून डिटेलमध्ये. बघा, प्युअर सबस्टन्स काय म्हणायचं, प्युअर सबस्टन्सेस आर
फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आधीच आपण बघितलं की प्युअर सबस्टन्सचे 2 टाईप आहे. कोणते 2 टाईप आहेत ते? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स आहेत. मग एलिमेंट्स कशाला म्हणायचं? एलिमेंट्स कशाला सांगितलेले आहे त्यांनी? तर एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन. काय म्हणतो तो? कॅनॉट बी ब्रोकन डाऊन. एलिमेंट नेमकं कशाला म्हणायचं? एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन. समजा एक्झाम्पल आहे तुमचं, हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन ॲटम आहे. याला तुम्ही डिवाईड नाही करू शकत पुन्हा. किंवा कार्बन आहे, कार्बनला पुन्हा तुम्ही डिवाईड करू शकत नाही. अजून त्याच्यापेक्षा सिम्पल सबस्टन्स होऊ शकत नाही. या जे काही तुमची ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन आहे त्याच्याने. म्हणून आपण याला काय म्हणतो, काय म्हणतो इथं एलिमेंट्स म्हणतो. क्लोरीन आहे, याला डिवाईड करू शकत नाही. नायट्रोजन आहे, याला आपण डिवाईड करू शकत नाही आहे. जे आहे या शेवटचा फॉर्म आहे त्याचा, एकदम सिम्पल फॉर्म आहे. याच्यापेक्षा कोणते याला आपण डिवाईड करू शकत नाही. हां, मग याला डिवाईड करायचं झालं तर आपल्याला मग काय करावं लागेल? न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा वापर करावा लागेल. तर त्याच्यावरती बंबार्डिंग करावं लागेल. अल्फा पार्टिकल, गॅमा पार्टिकल त्याच्यातून ते बाहेर येतील. ती ऑर्डिनरी रिॲक्शन नाही आहे. यांनी काय सांगितलं इथं? ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन असं सांगितलेलं आहे. शब्द का वापरला आहे? ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन. जी काही ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन आहे, ज्या सहज घडून येतात, त्या रिॲक्शनला आपण इथं ऑर्डिनरी रिॲक्शन म्हणणार आहोत. तर ऑर्डिनरी रिॲक्शनने यांना आपण डिवाईड करू शकत नाही का हे एलिमेंट्सला. हे जे काही तुमच्यासमोर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, खूप सारे जे आहेत ते जवळपास 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स आपण पिरियडिक टेबलमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये मी काय सांगितलं, हे डिवाईड होत आहेत का? ऑक्सिजन डिवाईड होईल, तुमचा कार्बन डिवाईड होईल, किंवा क्लोरीन, हे जे काही ॲटम आहेत, ह्या ॲटमचं डिवायडेशन होणार आहे. पण ते न्यूक्लिअर केमिस्ट्री थ्रू होणार आहेत. तिथं तुम्हाला खूप वेगळं कंडिशन लागणार आहे. ते नॉर्मल कंडिशन नाही. आणि इथं आपण काय सांगितलं आहे? नॉर्मल कंडिशनला त्या एलिमेंटचं पुन्हा ब्रेकडाऊन होणार नाही. ठीक आहे, याला काय म्हटलं पण इथं एलिमेंट्समधलेलं आहे. पुढे काय म्हटलं? एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. त्याचे पुन्हा टाईप्स होत आहेत मेटल एलिमेंटचे. मेटल आहे, नॉन मेटल आहे आणि मेटलॉइड आहेत. तर आपण एक एक डिटेलमध्ये बघू. मेटल काय आहे? मेटल बघा काय सांगितलं नाही. हॅव अ लस्टर, शायनी ॲपिअरन्स आहे त्याचं, चकाकतं आहे, ते चकाकी आहे. हे गुणधर्म आहेत मेटलचे. ॲक्च्युली हे काय गुणधर्म आहेत हे तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहात, शिकलेले आहात. 8वी 9वी 10वीमध्ये याच्या संदर्भामध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त हे रिवाईज करतो आहे. रिव्हिजन आहे ही तुमची एक. या चॅप्टर म्हणजे काय, तुमचं बऱ्यापैकी रिव्हिजनचं चॅप्टर आहे हे. नंतर मात्र तुमचं इथं सुरू होणार आहेत, वेगळेपणा येणार आहे या चॅप्टरमध्ये. काय तो आपण बघूच. कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे उष्णता आणि विद्युत यांचं सुवाहक आहेत. ठीक आहे. काय ते तुमचं विद्युत, एक मिनटं, काय सांगितलं की हॅव अ लस्टर, त्यांना एक शायनिंग आहे, ॲपिरियन्स, शायनिंग ॲपिरियन्स आहेत, चकाकी आहेत, जसं गोल्ड. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल देतील आपल्याला. स्टील मेटलच आहे. कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ते विद्युत आणि उष्णता याचे सुवाहक आहेत असं आपण म्हणू शकतो त्यांना. त्याच्यानंतर कॅन बी ड्रॉन इन टू वायर, दॅट इज दे हॅव डक्टाईल नेचर. डक्टाईल नेचर म्हणजे काय? तिथे आपण त्यांच्यापासून तार वगैरे निर्माण करू शकतो. त्यांना गरम करून आपण त्यांना बारीक तार त्यांच्यापासून ओढू शकतो. ओके, असं कॅरेक्टरिस्टिक्स त्या मेटलचं आहे. अजून आपल्याला सांगता येईल कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट, दॅट इज मेलेबल. आपण त्यांच्यापासून बारीक पत्रा तयार करू शकतो. काय करू शकतो आपण? त्यांच्यापासून एक बारीक पत्रा तयार करू शकतो. त्याला ठोकतोय आपण, गरम करते. गरम केल्यानंतर जसं लोहार आहे, लोहाराकडे ते आपण हे बनवतो, काय म्हणतो, आसरीपासनं विळा बनवतोय, किंवा अजून ज्या काही शेतीसाठी लागणारे अवजार आहे ते बनवतोय आपण तिथं. खुरपे आहेत, इळा आहेत, किंवा वीट आहे, हे बनवतोय आपण त्याच्यापासून. मग काय करतात त्या जे काही लोखंड आपण त्यांना दिलेलं आहे त्याला तापवतात, त्याच्यावरती ठोकतात, हातोड्याने ठोकतात. आणि
पाहिजे तो आकार त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करतात त्याला. म्हणजेच काय, कॅन बी हॅमर्ड इंटू थिन सीड्स असं आपण त्याला म्हणू शकतो. दॅट इज मेलेबल. ही एक प्रॉपर्टी सांगतात आपल्याला. एक्झाम्पल गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयर्न आहेत. मर्क्युरी इज ऑल्सो मेटल बट इट इज इन अ लिक्विड स्टेट. काय तुम्हाला तो, मर्क्युरी इज अ मेटल बट इट इज इन अ लिक्विड स्टेट. मर्क्युरी हा तुमचा धातू आहे, एकमेव धातू आहे की जो तुमचा द्रव अवस्थेमध्ये लिक्विड स्टेटमध्ये तुम्हाला तो दिसतोय. ओके, हे झालं मेटलच्या संदर्भामध्ये. ह्या ऑलरेडी तुम्ही याच्या संदर्भामध्ये शिकलेला आहात. पुढचा पॉईंट आहे तुमचा नॉन मेटल. नॉन मेटल कशाला म्हणायचं किंवा नॉन मेटलची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला तर थोडक्यात ओव्हरलुक करायचं आहे. तर हॅव नो लस्टर, कोणत्याही प्रकारची त्याला शायनिंग नाही आहे. कोणत्याही प्रकारची त्याला शायनिंग नाही. फक्त दोन प्रकारचे जे काही एक्झाम्पल आपल्याला देता येतील, एक्सेप्शन देता येतील, डायमंड आणि आयोडीन. यांनाच फक्त चकाकी आहेत. डायमंड आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, तो कसा चकाकतो. हिरा 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 माहिती आपल्याला चकाकतो. आणि आयोडीनचे क्रिस्टल हे नॉन मेटल जरी असले हे, तरी यांना चकाकी आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त जे काही आहे तुमचं ग्राफाईट आहे, कोळसा आहे, बरोबर आहे, यांना कोणत्याही प्रकारची चकाकी की नाही. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे. सल्फर एक्झाम्पल तुम्हाला ते फॉस्फरस आहे. हे जे काही यांना कोणत्याही प्रकारची चकाकी नाहीत. फक्त दोन एक्सेप्शन लक्षात घ्या, अपवाद लक्षात घ्या. डायमंड आणि आयोडीन यांना चकाकी आहे, यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नॉन मेटलला चकाकी नाही. आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर आहेत, पुअर कंडक्टर आहेत. हीट आणि इलेक्ट्रिसिटी ते ट्रान्सफर करू शकत नाही त्यांच्या थ्रू. जसं आपण असं म्हणतो तर दुवाहक आहे. विद्युत आणि उष्णता यांचे दुवाहक आहेत. यालाही अपवाद आहे. जसं लकाकीला, चकाकीला, लस्टरला अपवाद होतं डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल, तसं यालासुद्धा अपवाद आहे ग्राफाईड. ॲक्च्युली कार्बन आहे ग्राफाईड, डायमंडसुद्धा कार्बन आहे. पण मग दोघं ठिकाणी एक्सेप्शन देत आहेत. ग्राफाईड इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण जे काही सेल वापरतो त्याला इलेक्ट्रोड म्हणून वापरलं जातं. काय आहे, या ग्राफाईडला इलेक्ट्रोड म्हणून वापरलं जातं. इलेक्ट्रोड काय आहेत, ह्या कन्सेप्ट आपल्याला पुढे आहेत, ते पुढे डिस्कशन करू. फक्त इतकं लक्षात घ्या की जे काही नॉन मेटल आहे ते नॉन मेटल तुमचे इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट करत नाही. त्याला एक्सेप्शन काय, फक्त ग्राफाईड आहे. ग्राफाईड इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर कशा पद्धतीने आपण हे पुढे काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती डिस्कशन करू. कॅनॉट बी हॅमर्ड इंटू सीट ऑर ड्रॉन इंटू वायर बिकॉज दे हॅव ब्रिटल. ओके, आता बघा यांनी काय सांगितलं की जसं आपण याला आयर्नला ठोकतोय आणि त्याच्यापासून वीट बनवतोय, विळा बनवतोय किंवा पास बनवतोय, काय असेल नसेल ते बनवतोय आपण यांच्यापासून. वेगवेगळ्या आकार देतात आपण त्या यांना मेटलला. तसं त्यांना ठोकून तसं आपल्याला ह्या संदर्भामध्ये करता येणार नाही. जे काही तुमचे नॉन मेटल आहे, ह्या नॉन मेटलला तुम्ही त्यांच्यापासून सीट तयार करू शकत नाही, त्यांच्यापासून बारीक तयार करू शकत नाही. म्हणजे मेलेबिलिटी नाही त्याच्यामध्ये, डक्टॅलिटी नाही आहे. का तर ते ब्रिटल आहेत. थोडंसं ते काय म्हणतो आपण त्यांना, मऊ पण सांगता येणार नाही आपल्याला त्यांना. ब्रिटल म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की कडक पण मोडणारे. आपण त्याला ठिसूळ असं म्हणू शकतो. जसे आपले हाड आहेत, कडक आहेत पण ते मोडू शकतात ते ठिसूळ. आणि विशेषतः मात्र लोक जे आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्या वयस्कर लोकांमध्ये हा ठिसूळपणा हाडांमध्ये तो दिसतोय. कडक असतात पण ते मोडू शकतात, त्याला आपण काय म्हणतो, ब्रिटल म्हणू शकतो. एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन, कार्बन ह्यासारखे आपल्याला एक्झाम्पल त्याच्यामध्ये देता येतील की जे नॉन मेटलचे आहेत. तिसरा भाग जो आहे तो आहे तुमचा मेटलाइट्सचा. काय तो मेटलाइट्स आहेत. कशाला मेटलाइट्स म्हणायचं म्हणजे नेमकं ते बघा.
Some element have property intermediate between the metal and non-metal are called metalloids or semi-metal. म्हणजे काही एलिमेंट्स असे आहेत की त्यांना मेटलच्याही प्रॉपर्टी आहे आणि नॉन मेटलच्याही प्रॉपर्टी आहेत. मग अशांना आपण काय म्हणतो, इन बिटवीन प्रॉपर्टी त्यांच्या मेटल आणि नॉन मेटल यांच्यामध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, मेटलाइट्स म्हणतात. ओके. मग एक्झाम्पलमध्ये काय तुमच्या याच्यामध्ये अर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, ह्यासारखे एक्झाम्पल आपल्याला इथं मेटलाइट्समध्ये देता येणार आहेत. पुढचं कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणायचं तर बघा, कंपाऊंड आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी रिॲक्शन किंवा ऑर्डिनरी चेंजेस, केमिकल चेंजेस. जे काही तुमचे प्युअर सबस्टन्सेस आहेत ते प्युअर सबस्टन्सेस डिवाईड होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल इथं H2O संदर्भात घेऊ, प्युअर वॉटरच्या संदर्भामध्ये घेऊ. याचं केमिकल रिॲक्शन जर तुम्ही केलं तर याचं डिवायडेशन होणार तुमचं 2 हायड्रोजन ॲटम आणि अर्धा ऑक्सिजनचा मॉलिक्युल याच्यामध्ये त्याचं होणार आहे. एक मिनटं, इथं एकच मिनटं. ही रिॲक्शन परत लिहितो मी. H2O it can be further divided into hydrogen gas plus O2 gas 1/2 हाफ O2 गॅस. याच्यामध्ये त्याचं सहज कन्वर्जन होणार आहे. हे सिम्पली डिवाईड होत आहेत. हे काय आता तुमचं इथं सिम्पली डिवाईड होऊ शकतात. हे NaClच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. हा डिवाईड होतो Na प्लस Cl, ह्या दोन यांच्यामध्ये तो सहज डिवाईड झाला. म्हणजे ही प्युअर सबस्टन्सेस कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. असं जिथं असेल त्यांना आपण काय म्हणतो, प्युअर कंपाऊंड म्हणतो. ओके. इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट आर कंबाइंड इन अ फिक्स्ड प्रपोर्शन. आता सांगितलं मी तुम्हाला NaCl, H2SO4, 2 or 3 एलिमेंट्स जास्त आहेत. H2SO4 याच्यामध्ये जास्त आहेत. H2SO4 3 एलिमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा. H2SO4 यातही 3 एलिमेंट आहेत, फक्त ॲटमची संख्या जास्त आहेत. ओके, ठीक आहे. हे एकत्र येतात आणि एक फिक्स प्रपोर्शनमध्ये ते येतात, त्यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. मिक्सचर पुढचा आहे तुमचं, पुढचा मुद्दा आहे तो मिक्सचर. आता मिक्सचर कशाला म्हणायचं तर मिक्सचर कंटेनिंग 2 or more सबस्टन्सेस इन नो फिक्स प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. जसं ते फिजिकल मेथडने आपण त्यांना सेपरेट करू शकतो. आता एक्झाम्पल, गावामध्ये असलेले खडे आपण त्यांना सेपरेट करू शकतो. चहा पावडर जी आपण टाकलेली आहे चहा बनवताना त्यांना आपण इथं सहज सेपरेट करतो आहे. ओके, फिजिकल मेथडने. पाण्यामध्ये पडलेली रेती तिला आपण सहज सेपरेट करतो आहे, सहज करू शकतो. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहे तुमचे. इट मिक्सचर फर्दर डिवायडेड इंटू 2 ग्रुप, एक होमोजिनियस मिक्सचर आणि एक आहे तुमचं हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर काय आहे, सोल्युशन्स आर होमोजिनियस मिक्सचर बिकॉज द मॉलिक्यूल ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रूआउट इट्स बल्क. म्हणजे जे काही तुमचं जे 2 सबस्टन्स तुम्ही ॲड करतायत, ते जे 2 सबस्टन्स ॲड करताना ते एकमेकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जात आहेत आणि त्यांचं आपल्याला सहज सेपरेशनही करता येत नाही आहे, सहज ते सेपरेट होत नाही आहे. त्यांना काय आपण इथं होमोजिनियस मिक्सचर म्हणायचं. एक्झाम्पल मी तुम्हाला आधी दिलेलं आहे. आधी सांगितलं की पाण्यामध्ये मीठ विरघळत आहेत, एक जीव विरघळते, सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये सापडणार ते, त्याला आपण सोल्युशन म्हणतोय. आपण त्यांना काय म्हणतो, सोल्युशन म्हणतो, ट्रू सोल्युशन म्हणतो. हेट्रोजिनियस मिक्सचर हे काय तुमचं मॉलिक्यूल आणि तुमचे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते थ्रूआउट मिक्सचर होत नाही आहे, थ्रूआउट ते युनिफॉर्मली ते मिक्सचर होत नाही, त्यांना आपण काय देतात, हेट्रोजिनियस मिक्सचर. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की गावामध्ये असलेले खडे किंवा पाण्यामध्ये पडलेली रेती ही हेट्रोजिनियस मिक्सचरचं आपल्याला एक्झाम्पल देता येईल. बघा, एक्झाम्पल सांगितले त्यांनी, सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड, अशा खूप सारे एक्झाम्पल आहेत ते.
आता बघा पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. ऑल मॅटर हॅज द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. ऑल मॅटर हॅज, तुम्हाला आता जसं पाणी आहे, पाण्याला भौतिक गुणधर्म आहे आणि रासायनिक गुणधर्म आहे. भौतिक गुणधर्म काय, की तो द्रव रूपात आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये जर आपण सांगितलं वॉटरच्या, तर तो फिजिकल प्रॉपर्टीमध्ये तो लिक्विड स्टेटमध्ये आहे, कलरलेस आहे, टेस्टलेस आहे. ओके, हे त्याचे फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. किंवा त्याला मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, ह्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला सांगता येतील. फ्रीजिंग पॉईंट आहे. केमिकल प्रॉपर्टी काय, तर तो कोणत्या कोणत्या सबस्टन्ससोबत रिॲक्ट होत आहेत, कोणत्या कोणत्या सबस्टन्ससोबत रिॲक्ट होत आहेत. जसं आता आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं, वॉटर जर NaOH सोबत रिॲक्ट झाला, वॉटर जर NaOH सोबत रिॲक्ट झाला, NaOH सोबत, एक मिनटं, NaOH पेक्षा आपण एक बेटर एक्झाम्पल घेऊ. कॅल्शियम कार्बोनेटच्या संदर्भामध्ये घेऊ आपण याच्यामध्ये. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेटसोबत जर वॉटर रिॲक्ट झालं, वॉटरसोबत रिॲक्शन झालं, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळतं याच्यामधनं आणि CO2 मिळतो आहे. काय मिळते तुम्हाला इथं, CO2 मिळतो आहे. म्हणजे बघा रिॲक्शन झालेली आहे, ही झाली केमिकल प्रॉपर्टी. ओके, म्हणजे प्रत्येक सबस्टन्स हा त्याला फिजिकल प्रॉपर्टी आहे, केमिकल प्रॉपर्टी आहेत. मग फिजिकल प्रॉपर्टी काय, कशाला म्हणायचं, द फिजिकल प्रॉपर्टी आर द कॅरेक्टरिस्टिक्स दॅट सायंटिस्ट कॅन बी मेजर विदाउट चेंजिंग द कंपोजिशन ऑफ सॅम्पल अंडर स्टडी, सच ॲज मास, कलर, व्हॅल्यूम. ओके, जसं मी आता तुम्हाला सांगितलं ना, पाण्याचा कलर काय आहे, पाण्याचा मास आहे, त्याचं व्हॅल्यूम आहे. ह्या मोजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये काही एक बदल करायची गरज नाही. चव आहे पाण्याची, बरोबर, पाण्याचा वास आहे, पाण्याची कोणती स्टेट आहे, फिजिकल स्टेट, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये किंवा वेपर्स, गॅसेस फॉर्ममध्ये, हे आपल्याला एवढं फारसं मॅटर करत नाही आहे. ते थोडंसं आपल्याला इतकं हे नाही आहे, पण ते आपण मेजर करू शकतो. ओके, त्यांना पण काय फिजिकल प्रॉपर्टी आहेत, किंवा मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. यासारख्या ज्या काही प्रॉपर्टी त्या आपल्याला कोणतेही केमिकल कंपोजिशनमध्ये त्यांच्यामध्ये चेंज करायची गरज नाही, त्यांना आपण काय म्हणतात, फिजिकल प्रॉपर्टी म्हणायचं. ओके, मग केमिकल प्रॉपर्टी काय, केमिकल प्रॉपर्टी डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू रिॲक्ट टू फॉर्म न्यू सबस्टन्स. दे इन्क्ल्यूड इट्स फॅबिलिटी, सुपरस्पेसिबिलिटी टू करोजन. ओके, म्हणजे बघा जसं मी तुम्हाला आता याच्या संदर्भात सांगितलं, सॉरी, वॉटरच्या संदर्भात कॅल्शियम कार्बोनेटसोबत रिॲक्ट होते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म करतो, CO2 फॉर्म करतो आहे. म्हणजे हे वॉटरचं केमिकल प्रॉपर्टी झालं याच्या, की ज्याच्यामध्ये ते सबस्टन्सच्या रिॲक्ट होतं आहे आणि नवीन सबस्टन्स तुमचं इथं फॉर्म करतो आहेत. ठीक आहे, देअरफॉर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड इन सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. याचा अर्थ काय, की तुम्हाला ह्या ज्या काही प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टी काय करावं लागेल तुम्हाला, यांचं मेजरमेंट ही महत्त्वाची आहे, मेजरमेंट ही महत्त्वाची आहे. आणि ते मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला फॉर दिस पर्पज अ सिस्टम वॉज एस्टॅब्लिश इन 1960 नेम्ड ॲज इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट, SI युनिट आपण त्याला म्हणतो. मला आय थिंक तुम्ही फिजिक्समध्ये मेजरमेंट, युनिट ऑफ मेजरमेंट हे नावाचं चॅप्टर तुम्ही तुमचं बहुतेक सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये बघतायत तुम्ही की कशा पद्धतीने मेजरमेंट होत आहेत, ते आपण इथं बघणार आहोत. थोडक्यात इन शॉर्ट आहे, केमिस्ट्रीमध्ये खूप शॉर्ट आहेत. दोन आहे त्याच्यामध्ये, दोन प्रकारच्या क्वांटिटी आहे. एक आहे तुमची फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं आहे डिराइव्ड क्वांटिटी. त्यांचं जे काही आपल्याला मेजरमेंट आहे ते मेजरमेंट बघायचे. युनिट पण आहे तुमचे, CGS आहे, MKS आहे, हे युनिट आहे, SI युनिट आहे. वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेज आहेत ते मेजर करण्याचा. आपल्याला खूप इथं डिटेलमध्ये जायचं नाही आहे. जितकं डिटेल तुम्ही फिजिक्समध्ये जाणार आहात तितकं डिटेल आपल्याला इथं जायचं नाही आहे. वरचा मुद्दा आपल्याला इथं बघायचा आहे.
कारण तुमचं हे ऑलरेडी फिजिक्समध्ये झालेलं आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे आणि असं होतंच आहे तुमचं ते. ठीक आहे. तिथं 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. कोणत्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे त्याचा आपण इथं विचार करू. पहिली आहे तुमची अमाऊंट ऑफ सबस्टन्स. कोणती पहिली क्वांटिटी तुमची अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर त्याच्यासाठी युनिट तुमचं मोल. काय त्याच्यासाठी युनिट मोल, बेस युनिट त्याच्या, आणि त्याचा सिम्बॉल काय MOL. दुसरी आहे तुमची लेंथ कशामध्ये मोजताय तुम्ही, मीटरमध्ये मोजताय, त्याच्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल m. तिसरं तुमचं मास. हे काय तुमचं इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लेंथ, मास कशामध्ये मोजताय तुम्ही, किलोग्रॅममध्ये मोजतायत, त्याच्यासाठी आपण असं सांगू शकतो की kg हे तुमचं सिम्बॉल आहे. टाईम बेसिक युनिट काय तुमचं सेकंद, कशाने दाखवतात, यसने दाखवतात. पुढचं आहे तुमचं टेम्परेचर आहे पुढचं. मग कशाने दाखवताय टेम्परेचर, कशामध्ये मोजताय, केल्विनमध्ये मोजताय. याचा युनिट काय त्याचा केल्विनमध्ये आहे. सिम्बॉल कॅपिटल के आहे. करंट पुढचं आहे तुमचं करंट, कशामध्ये मोजतायत, तर ॲम्पियरमध्ये मोजतायत. कशाने दाखवत आहे ॲम्पियरला, तर एने दाखवत आहेत. शेवटची फंडामेंटल क्वांटिटी तुमची ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी बेस युनिट काय त्याचं कॅन्डेला आहे. त्या कॅन्डेलाला आपण कशाने दाखवणार, तर सीडीने दाखवणार. हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. त्यात ह्या 7 फंडामेंटल युनिट्सपैकी आपल्याला ह्या युनिट्सचं जास्त चर्चा करायची. ह्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हा युनिट जास्त लागणार आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा युनिट जो आहे, फंडामेंटल क्वांटिटी जी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीचा आपण खूप जास्त प्रमाणामध्ये विचार करणार आहेत. त्याच्यासोबत ह्या राहिलेल्या 4 सुद्धा आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर. यांचा फारसा उपयोग आपल्याला केमिस्ट्रीमध्ये नाही आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी आणि करंटचा तो तुम्ही फिजिक्समध्ये त्याच्यावरती डिस्कशन करणार आहात. हे झालं तुमचं फंडामेंटल क्वांटिटी, की ज्या क्वांटिटी तुमच्या कशावरही डिपेंड करत नाही. त्यांच्या मेजरमेंटसाठी त्या इंडिव्हिज्युअली आपण त्यांना मेजर करू शकतो. ओके. पुढे आहे डिराइव्ड युनिट्स. आता डिराइव्ड युनिट काय तुमचं, किंवा डिराइव्ड युनिट इज अ युनिट दॅट रिझल्ट फ्रॉम मॅथमॅटिकली कॉम्बिनेशन ऑफ SI बेस युनिट. जे काही तुमचे 2 युनिट आहेत, ते 2 क्वांटिटीज आहेत, त्या 2 क्वांटिटी मिक्स होऊन तुमचं एक हे बनतं इथं, नेक्स्ट क्वांटिटी बनते. त्याला काय म्हणतात आपण इथं डिराइव्ड युनिट म्हणणार. असं तर फॉर एक्झाम्पल बघा इथं याच्यामध्ये दिसतं मला एरिया सिम्बॉल A आहे. युनिट आहे स्क्वेअर मीटर. त्याला आपण दाखवणार आहे मीटर स्क्वेअरने दाखवणार त्याला. मग आता ज्याचं डेरिवेशन कसं झालं, तर लेंथ मल्टिप्लाय बाय लेंथ. 2 लेंथचं मल्टिप्लिकेशन आहे, प्रॉडक्ट आहे. 2 लेंथचं काय ते प्रॉडक्ट आहे एरिया. म्हणजे लेंथ ही जरी इंडिपेंडंट असली तरी 2 लेंथ ह्या इथे येत आहेत, म्हणून एरिया हे काय झालं तुमचं इथं डिपेंडंट क्वांटिटी झाली. दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड करते. इंडिव्हिज्युअली आपण त्याला मेजर करत नाही. 2 लेंथवरती डिपेंड असलं. ओके. डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम, काय तो D, सिम्बॉल काय D. युनिट काय किलोग्रॅम डिवायडेड बाय क्युबिक मीटर, kg पर मीटर क्यूब असं आपण सांगू शकतो. मास अपॉन व्हॅल्यूम. मास आणि व्हॅल्यूम ह्या 2 क्वांटिटींचा हा रेशो आहे. काय तो रेशो आहे. फोर्स Fने दाखवतो आपण त्याला, न्यूटन. सिम्बॉल En आहे. मास इंटू ॲक्सिलरेशन. कॉन्सन्ट्रेशन आहे C, मोल पर लिटर. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय व्हॅल्यूम. या डिराइव्ड क्वांटिटी आहे. इन डिटेल तुम्ही फिजिक्समध्ये हे शिकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी फारसं याच्यावरती चर्चा करत नाही आहे तुमची. का तर तुमचा वेळ हा तिथं वाचणार आहे. ओके. शेवटचा हे याच्यामध्ये बघा, आता यांना मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणणार आहोत आपण. काय म्हणणार आहे ना, मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणणार आहेत. एक बघू आपण इथं. डेसी काय आहे, हे 0पेक्षा कमी आहेत. डेसी
स्मॉल आपलं सिम्बॉल डी, मल्टिप्लिकेशन फॅक्टर तुमचं 10⁻⁻1. कसं लिहिणार तुम्ही तर 10⁻⁻, आता मीटर आहे समजा डेसिमीटर DM, तर 10⁻⁻1 मीटर असं तुम्ही त्याला लिहिणार. सेंटी आपल्याला माहिती आहे सेंटी C, 10⁻², सेंटी 10⁻². आपण मीटर हे बेस युनिट कन्सिडर करतो लेंथच्या संदर्भामध्ये. ओके, तर 10⁻², जसं आपण जर सांगितलं की 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होते, बरोबर आहे. 100 म्हणजे 1 युनिट होत आहेत. मिली 10⁻3, मायक्रो 10⁻6, नॅनो 10⁻9, पिको 10⁻12, फेमटो 10⁻15, ऑटो 10⁻18, जेप्टो 10⁻21, ॲक्टो 10⁻24. ओके, डेका 10⁻1, हेक्टर त्या तुमचं 10⁻2, किलो 10⁻3, मेगा 10⁻6, जिगा 10⁻9, टेट्रा 10⁻12, पेंटा 10⁻15, एक्झा 10⁻18 आणि झेटा 10⁻21. ओके, म्हणजे मल्टिपल 10चे मल्टिपल फॅक्टर आहे ते. अशा पद्धतीने हा टेबल व्यवस्थित बघून घ्या तुम्ही काय आहे तो, आणि काही अडचण असल्यास मला कॉल करा, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगेल इन डिटेल. ठीक आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. इथं आपण असं म्हटलं की 1 मीटर म्हणजेच तुमचं 100 सेंटीमीटर. याचा अर्थ काय तुमचं की जर आपण 1 सेंटीमीटर म्हटलं तर किती मीटर असेल ते, तर 1/100 असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, आता बघा काय आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला. इथं परत सांगतो कसं हे युनिट कन्व्हर्जन. 1 मीटर म्हणजे तुमचं, किंवा आपण असं म्हणू, थोडंसं वेगळं जाऊ आपण इथं. हंड्रेड सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, बरोबर. किंवा 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. तर मग 1 सेंटीमीटर किती मीटर होईल, किती मीटर होईल. ठीक आहे, तुम्ही काही एक घ्या, दोघांपैकी कोणतेही एक युनिट घ्या तुम्ही, सारखंच आहे ते. ठीक आहे, तुम्ही काय करणार इथं, तुम्हाला 1 सेंटीमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर मग तुम्ही काय करणार इथं, हा 1/100 करणार. मीटर 1 मीटर आहे तुमचं, /100 सेंटीमीटर. ठीक आहे, हे ह्या बाजूला गेलेले आहेत. ॲक्च्युली अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला, थोडंसं मला इथं अडचण येते. हां, मी हा पेन यूज करतो इथं. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, म्हणजेच 1 सेंटीमीटर इंटू 100 इज इक्वल टू 1 मीटर असं सांगता येईल मला. मग आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर अपॉन 100, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय झालं तुमचं, 1 मल्टिप्लाय बाय 10⁻² मीटर. अशा पद्धतीने ते कन्व्हर्जन आहे. आलं लक्षात. ठीक आहे, हे जसं आहे सेंटीमीटरचं, तसं डेसिमीटरचं आहे, तसं
नॅनोमीटरचं आहे, तसं पिकोमीटरचं आहे, तसं फेटामीटरचं आहे. हे वाढत जाणार तुमचं. ठीक आहे. ठीक आहे. दुसरं अजून आपल्याला एक सांगता येईल, मोठे युनिटच्या संदर्भामध्ये तुम्ही मोबाईलचा डाटा यूज करतात. तुम्ही म्हणतात की MBमध्ये, GB मध्ये, ओके. KB आधी तुम्ही बाईट, मग किलोबाईट KB, मग तुम्ही म्हणतात MB मेगाबाईट, मग म्हणता तुम्ही GB मध्ये. सध्या तुम्ही GB मध्ये वापरतात म्हणजे गिगाबाईट, ओके. मग म्हणते तुम्ही टेट्राबाईट, TB. अशा पद्धतीने ते वाढत जाते. काय ते अशा पद्धतीने तुमचं वाढत जाते ते, ओके. ठीक आहे. इथं आपण थांबू. थँक्यू. थांबू आपण इथं. होप सो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारणार आहात. हॅव अ नाईस डे.